हॅलो एव्हरीवन, मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नुकताच JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023चा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आला आणि या JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023मध्ये एकूण 40 जागा होत्या आणि या 40 जागांसाठी एकूण 411 कॅन्डिडेट्स पास करण्यात आलेले आहेत, क्वालिफाय करण्यात आलेले आहेत JMFC मेन्स एक्झामिनेशनसाठी. आणि या परीक्षेचा जो कट ऑफ आहे तो 76.25 असा आलेला आहे. म्हणजेच पेपर इझी होता, त्यामुळं कट ऑफ साहजिकच हाय गेलेला आहे. ही जी एक्झाम होती ती 18 नोव्हेंबर 2023ला कंडक्ट करण्यात आली आणि 14 मे 2024ला या एक्झामिनेशनचा रिझल्ट MPSC तर्फे डिक्लेअर करण्यात आला. आता हे आपण बोलत होतो JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023 बद्दल. तसेच 2 महिन्यापूर्वी JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2022चा रिझल्ट देखील डिक्लेअर करण्यात आला 12 मार्च 2024 रोजी. आणि एकूण 114 जागा आहेत या JMFC प्री 2022च्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. 114 जागांसाठी एकूण 1164 विद्यार्थी जे आहेत ते मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत. आणि या JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2022चा जो कट ऑफ आहे तो 55.00 असा लागलेला आहे. आणि ही जी एक्झाम होती ती 9/9/2023ला कंडक्ट करण्यात आली आणि रिझल्ट जो आहे तो 12/3/2024ला डिक्लेअर करण्यात आला. म्हणजेच JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2022 आणि JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023 या दोन्ही एक्झामिनेशन कंडक्ट होऊन 6 महिने उलटल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या दोन्ही एक्झामचा रिझल्ट जो आहे, दोन्ही एक्झामचा कट ऑफ जो आहे तो जाहीर करण्यात आला. म्हणजेच खूप उशीर झाला. काही लोकांनी आपला जो अभ्यास होता तो या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये डिस्कंटिन्यू केलेला असणार आहे. JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2022 आणि 2023मध्ये मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झालेल्या सर्व कॅन्डिडेट्सचं मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर या दोन्ही कॅन्डिडेट्सवर एक महत्त्वाची जबाबदारी आता आहे, ती म्हणजे मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याची, मुख्य परीक्षेची तयारी करण्याची. अगदी कुठल्याही क्षणी MPSC तर्फे या JMFC मेन्स एक्झाम जे आहे त्याचं नोटिफिकेशन पब्लिश केलं जाऊ शकतं. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप लोकांनी अभ्यास थांबवला असेल, काहींनी तो सुरू ठेवला. परंतु ज्यांनी तो आता अभ्यास थांबवलेला आहे त्यांना तो अभ्यास आता परत कंटिन्यू करायचा आहे. कारण अवघे 2च महिने जास्तीत जास्त या मेन्स एक्झामिनेशनला मिळू शकतात. त्यामुळं अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. ज्यांनी थांबवला आहे त्यांनी परत एकदा अभ्यासाला नव्या जोमाने, नव्या उत्साहाने सुरुवात करायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अभ्यास थांबवायचा नाही आहे. आणि यापैकी काही कॅन्डिडेट्स तर असे आहेत की ज्यांनी या 6 महिन्यामध्ये खूप चांगल्या नोट्स तयार केलेल्या असतील, त्यांचं एसेचं देखील चांगली तयारी झाली असेल, जजमेंट रायटिंगची त्यांची तयारी झाली असेल, त्यांची क्वेश्चन पेपरचा त्यांनी सोडवण्याचा सराव देखील बऱ्याच जणांनी केलेला असेल. ज्यांचं प्रिपरेशन या 6 महिन्यात कंटिन्यू होतं त्यांचं तर खूप चांगल्या प्रकारे प्रिपरेशन झालं असेल, चांगल्या प्रकारे त्यांची तयारी झालेली असेल. परंतु ज्यांची झालेली नाही आहे, ज्यांनी या 6 महिन्यामध्ये काही कारणामुळं अभ्यास थांबवला, कंटाळून अभ्यास थांबवला असेल, त्यांनी देखील फारसं काळजी करायचं कारण नाही. यापुढे देखील आपल्याला 2 ते 2.5 महिने मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 2 ते 2.5 महिन्यामध्ये JMFC मेन्स एक्झामिनेशनचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळं या 2 महिन्यामध्ये खूप जोमानं अभ्यास करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळ तुम्हाला दिवसातला देणं फार आवश्यक आहे.
मी हा जो व्हिडिओ आहे तो यासाठी आज बनवला आहे की मला बऱ्याच जणांचे मेसेज किंवा फोन येत होते की JMFC मेन्स एक्झामिनेशनला अप्लाय करण्यापूर्वी आपण काय तयारी करायला पाहिजे, आपल्याकडे काय काय डॉक्युमेंट्स किंवा कोणते कोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, त्याचीच माहिती देण्यासाठी मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे. JMFC मेन्स एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन लवकरच पब्लिश करण्यात येईल MPSC तर्फे. आणि हा जो व्हिडिओ आहे मी हा 2021 मध्ये जी ॲडव्हर्टाइजमेंट MPSC तर्फे पब्लिश करण्यात आली होती मेन्स एक्झामिनेशनची, या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स MPSC तर्फे प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं. तेच जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला आता यावेळेस अप्लाय करताना तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला या MPSC मेन्सला अपलोड करण्यासाठी ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तुम्हाला ते काढून घ्यावे लागतील, जेही तुम्हाला ते अवेलेबल करून घ्यावे लागतील, जेही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल नसतील ते सर्व. तर आपण बघूयात की नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट्स आता तुम्हाला या मेन्स एक्झामिनेशनला अप्लाय करण्यापूर्वी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. तर याच्यामध्ये एकूण MPSC तर्फे 11 कागदपत्रांची यादी आहे. विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे अपलोड करणे असं त्याचं त्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे. आणि हे जे डॉक्युमेंट्सची लिस्ट आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, यापैकी काही डॉक्युमेंट्स त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला लागू होतील. तुम्ही जर जनरलमधून फॉर्म भरत असाल तर यातले काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू राहणार नाहीत, लागू होणार नाहीत. परंतु यातले काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स पण आहेत जे तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, जे तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. ते सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. परंतु हे जे आपण पाहतो आहोत ही 2021च्या मेन्सच्या ॲडच्या अनुषंगाने त्यांनी प्रोव्हाइड केलेले डॉक्युमेंट्स आहेत. यामध्ये आता येणाऱ्या मेन्सच्या ॲडव्हर्टाईजमध्ये फारसे बदल राहणार नाहीत. परंतु तरी देखील तुम्ही मेन्सची ॲडव्हर्टाईजमेंट जेव्हा येईल त्यावेळेला तुम्ही ती ॲडव्हर्टाईजमेंट आल्यावर केअरफुली पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी अजून कोणते नवीन रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत का जे तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे ते देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला एक बेसिक माहिती असावी की नेमके कोणते कोणते कागदपत्र लागत असतात अपलोड करण्यासाठी. त्यासाठी मी आज हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे. जेही कॅन्डिडेट्स JMFC मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत, जेही कॅन्डिडेट JMFC प्री 2022 आणि 2023 हे क्लिअर झालेले आहेत, अशांसाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर चला पाहूयात की आपण डॉक्युमेंट्स आपल्याला आता कोणते कोणते अवेलेबल करायचे आहेत, तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहेत. तर पहिले डॉक्युमेंट आहे अर्जातील नावाचा पुरावा, म्हणजेच कंसामध्ये SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता तुम्ही क्लिअर केली त्याचा पुरावा. आता हे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये बनवायचं आहे आणि याची जी साईज आहे त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे त्या स्पेसिफिक साईजमध्येच तुम्हाला ते डॉक्युमेंट स्कॅन करून तुमच्याकडे रेडी राहू द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेला मेन्सची तुमची ॲडव्हर्टाईजमेंट येईल ऑनलाईन, तुम्ही ज्यावेळेला अप्लाय कराल त्यावेळेला हे प्रिस्क्राईब साईजमध्ये प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करणं बंधनकारक आहे, गरजेचं आहे. तर अर्जातील नावाचा पुरावा पहिलं डॉक्युमेंट आपण पाहिलं, जो PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि ज्याची साईज आहे ती ॲटलिस्ट 50 KB असावी त्या फाईलची साईज, आणि जास्तीत जास्त 500 KB पर्यंत ती फाईल असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जर जास्त ती फाईल असेल, त्याची साईज असेल तर ती अपलोड होणार नाही, अपलोड व्हायला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेला स्कॅन कराल त्यावेळेला 50 KB ते 500 KB पर्यंत ती फाईल साईज असेल याची तुम्ही काळजी घ्या. ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट, आता हे आपण जेही डॉक्युमेंट्स यामध्ये डिस्कस करणार आहोत ते प्रत्येक डॉक्युमेंट हे PDF फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे, ज्याची किमान साईज 50 KB असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम म्हणजे कमाल साईज जी आहे त्याची 500 KB पेक्षा जास्त असता कामा नये. पहिलं आपण डॉक्युमेंट पाहिलं अर्जातील नावाचा पुरावा, SSC किंवा
तत्सम अहर्तेचा पुरावा. आता यासाठी 17 ऑगस्ट 2021 रोजी MPSC-तर्फे एक प्रसिद्धी पत्रक इश्यू करण्यात आलं होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अर्जातील नावाचा पुरावा तो नेमका कुणी सादर करावा आणि नेमके स्पेसिफिक कोणतं डॉक्युमेंट अर्जातील नावाचा पुरावा म्हणून चालतं हे त्यांनी त्या सर्क्युलरमध्ये, त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे. तर नावाचा पुरावा हा सगळ्या उमेदवारांना कंपल्सरी आहे, कुठल्याही कॅटेगरीचा असो. आणि SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं SSCची जी सनद आहे, 10वीची सनद आहे, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट जे आहे तुमचं ते या ठिकाणी चालेल. किंवा उमेदवारांनी SSC अर्हता धारण न करता दुरुस्त पद्धतीने पदवी धारण केली असल्यास पदवीचे प्रमाणपत्र अथवा पदवीचे अंतिम वर्षाची गुणपत्रक, असं 2 डॉक्युमेंट हे ऑरमध्ये आहेत. परंतु मी सगळ्यांना सजेस्ट करेल की नावाचा पुरावा किंवा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हतेचा जर पुरावा त्यांनी अपलोड करण्यासाठी सांगितलेला असेल तुम्हाला, तर सगळ्यात सोपं आहे. 10वीची तुम्ही सनद स्कॅन करायची आहे, कलर दोन्ही साईडनी स्कॅन करणं गरजेचं आहे आणि ती तुम्ही त्या नावाच्या पुराव्यामध्ये किंवा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हताचा जो पुरावा आहे तर त्या पुराव्याचे तिथे तुम्ही ते अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड डॉक्युमेंट आहे वयाचा पुरावा. वयाचा पुरावा देखील सगळ्या उमेदवारांना मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. आता वयाचा पुरावा म्हणून कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं, तर मॅट्रिकचं प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच SSC सनद जे आपण नावाचा पुरावा म्हणून अपलोड केलेला आहे तेच सेम डॉक्युमेंट स्कॅन केलेली PDF तुम्ही या वयाचा पुरावा म्हणून तुम्ही अपलोड करू शकता. कारण या SSCच्या प्रमाणपत्रावर तुमची डेट ऑफ बर्थ त्यांनी मेन्शन केलेली असते. परंतु ते जर नसेल काही कारणास्तव डॉक्युमेंट तुमच्याकडं, तर त्यांनी वेगवेगळे डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे. एकूण 6 डॉक्युमेंट्स आहेत. विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले वयाचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर शासनाच्या स्थायी सेवेतील उमेदवारांच्या बाबतीमध्ये उपरोल्लेखित प्रमाणपत्र किंवा त्यांच्या सेवा अभिलेखात नोंदवलेल्या त्यांचा जन्मदिनांक नमूद करणाऱ्या अभिलेखातील उतार्याची प्रमाणित प्रत म्हणजे जे सर्व्हिसवाले कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जे ऑफिसर रेकॉर्ड आहे त्याची सर्टिफाईड कॉपी एका कॉम्पिटंट ऑफिसरनं प्रोव्हाइड केलेली, ती जरी त्यांनी अपलोड केली ती तरी देखील चालेल. त्यावर जन्मदिनांक मेन्शन असणं गरजेचं आहे. जन्मदिनांक नमूद असलेल्या शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला म्हणजे तुमचं TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीचा जन्मदाखला किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली पदाखाली अर्ज करणारे महानगरपालिकेच्या स्थायी सेवेतील उमेदवार हे JMFCला लागू होणार नाही. परंतु हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजेच वयाच्या पुराव्यामध्ये जे तुम्हाला चालणारे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे SSC सनद असेल किंवा सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेलं वयाचं प्रमाणपत्र असेल, जन्मदिनांक नमूद असलेल्या शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला असेल, असं कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता तुमच्या वयाचा पुरावा म्हणून. पण मी सजेस्ट करेल की SSC सनदवरचं जो तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते ते डॉक्युमेंट सफिशियंट होईल. ते डॉक्युमेंट आपण अपलोड केलं तरी योग्य होईल. त्यानंतर शैक्षणिक अर्हता हे देखील सर्व उमेदवारांना अनिवार्य असं डॉक्युमेंट आहे, अपलोड करणं गरजेचं आहे. आता शैक्षणिक अर्हतामध्ये त्यांनी कुठलं डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे. पदवीच्या अंतिम वर्षाचे गुणपत्रक तसेच / पदवी प्रमाणपत्र अथवा तात्पुरते पदवी प्रमाणपत्र अथवा पदवीच्या सर्व सत्राचे गुणपत्रक. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही फ्रेशर म्हणून अप्लाय करत असाल तर मी असं तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सगळ्या सेमिस्टरचे स्कॅन केलेल्या गुणपत्रिका एकाच PDF मध्ये कन्वर्ट करा. तसेच ज्यांचा 5 इयर्स लॉ कोर्स झालेला आहे BSL LLB त्यांनी देखील त्यांचे जे BSLचे LLBचे जे डिग्रीज आहेत किंवा त्यांचे पासिंग सर्टिफिकेट आहेत ते देखील स्कॅन केलेल्या कॉपीज त्यामध्येच इन्क्लूड करून त्याची एक PDF तयार करा आणि ती अपलोड करा.
ज्यांचं 5 इयर कोर्स नव्हता, ज्यांचं BA LLB किंवा BCom LLB असं झालेलं आहे, त्यांनी डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचं तुमचं जे गुणपत्रक आहे, तसेच तुमची डिग्री आहे, तसेच LLBच्या शेवटच्या वर्षाचं गुणपत्रक आहे, त्याची डिग्री आहे, असं सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते एकाच PDF स्कॅन करून ती PDF अपलोड करा. कुठे? शैक्षणिक अर्हतेच्या पुराव्यामध्ये. त्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासंदर्भात. ते देखील तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेला जातीचा दाखला. यामध्ये विशेष नोंद अशी घ्यायची आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य मागास प्रवर्गातील उमेदवार क्रीमी लेअरमध्ये समाविष्ट होत असल्यास जातीचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे अद्ययावत नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. हे ज्यांना ज्यांना लागू होतं त्यांनीच ते अपलोड करायचं आहे. खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांनी ते अपलोड करण्याची गरज नाही. त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय सवलतीचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र गरजेचं आहे दाखल करणं, अपलोड करणं. त्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र. आता अनुभवाचे प्रमाणपत्र लागू असेल त्याप्रमाणे आता यामध्ये जे प्रॅक्टिशनर आहेत, या प्रॅक्टिशनर कॅन्डिडेट्सनी उमेदवार जेथे प्रॅक्टिस करत असतील त्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांनी इश्यू केलेलं विहित नमुन्यात प्रदान केलेलं प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. हे कुणासाठी? जे ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून अप्लाय करत आहेत या एक्झामसाठी, त्यांच्यासाठी, म्हणजे वकिलांच्या बाबतीमध्ये 3 इयर्स प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व कॅन्डिडेट्सच्या बाबतीमध्ये. कुणाचं घ्यायचं आहे? प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज किंवा जिथे PDG नसतील तिथे मुख्य न्यायाधीश म्हणलेलं आहे, चीफ जज. आणि जे सर्व्हिसवाले कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी ते ज्यांच्या नियंत्रणाखाली सेवा देत आहेत अशा विभाग प्रमुखांचं किंवा कार्यालय प्रमुखांचं प्रमाणपत्र अपलोड करू शकतात. त्यानंतर अनुभवाच्या प्रमाणपत्रासोबतच तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. अनुभवाचं प्रमाणपत्र हे फ्रेशर कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी अपलोड करण्याची गरज नाही, फक्त वकिलांसाठीच आहे. परंतु मराठी भाषेचं ज्ञान हे जे प्रमाणपत्र आहे ते वकील, अटॉर्नी किंवा अधिवक्त्यांसाठी, म्हणजे 3 इयर्स प्रॅक्टिशनर्स कॅन्डिडेट्ससाठी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांनी इश्यू केलेलं असावं. जे फ्रेश लॉ ग्रॅज्युएट्स आहेत, जे फ्रेशर म्हणून एक्झाम देत आहेत, त्यांनी ते ज्या लॉ कॉलेजमधून त्यांचं LLB झालेलं आहे, LLM झालेलं आहे, त्यांनी प्रिन्सिपलनी इश्यू केलेलं प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे किंवा विद्यापीठ विभागाचे प्राचार्य किंवा प्रमुख यांच्या सहीचं यांनी इश्यू केलेलं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय, मंत्रालय इत्यादी विभागातील जे कर्मचारी अपिअर होणार आहेत एक्झामिनेशनसाठी त्यांनी त्यांच्या विभाग प्रमुखांचं इश्यू केलेलं प्रमाणपत्र मराठी भाषेचं ज्ञानाचं ते अपलोड करणं गरजेचं आहे. म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञान याचं जे प्रमाणपत्र आहे ते ॲडव्होकेटसाठी PDG किंवा मुख्य न्यायाधीश, फ्रेश लॉ ग्रॅज्युएट म्हणून अप्लाय जे करणार आहेत त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलनी इश्यू केलेलं अनुभवाच्या पुराव्याचं जे आहे, अनुभवाचा पुरावा तो फ्रेशरनी अपलोड करण्याची गरज नाही. 3 वर्षे ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्यांनी मात्र अपलोड करणं गरजेचं आहे. ते त्यांनी PDGकडून किंवा मुख्य न्यायाधीशांकडून घ्यायचं आहे. आता या मराठी भाषेच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पुराव्याचा जे नमुना आहे प्रमाणपत्राचा, हा नमुना तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर डाउनलोड सेक्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही जर माझ्या टेलिग्राम ग्रुपवर जर असाल अवेलेबल किंवा तो जर तुम्ही ग्रुप जॉईन केला त्यावर देखील मी ते शेअर करणार आहे. म्हणजेच प्रिस्क्राईब केलेला जो फॉर्मॅट आहे MPSCने, या प्रिस्क्राईब केलेल्या फॉर्मॅटमध्येच
तुम्हाला हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे. अनुभवाच्या प्रमाणपत्रावर तुमचं नाव, तुमचा सनद नंबर, तुमचा डेट ऑफ एनरोलमेंट आणि तुम्ही 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्ही प्रॅक्टिस करत आहात हे रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. काही ठिकाणी अनुभवाचे आणि मराठी भाषेचे प्रमाणपत्र वेगवेगळे इश्यू केले जातात. काही ठिकाणी ते एकत्र इश्यू केले जातात. एकत्र जरी इश्यू केले काही डिस्ट्रिक्ट कोर्टांमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही. वेगवेगळे जरी इश्यू केले मराठी भाषेचं आणि अनुभवाचं तरी काही इश्यू नाही. दोन्हीही चालतात. वेगवेगळं मिळालं तरी ठीक आहे. एकत्र जरी त्यांनी इश्यू केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला आधी तुमचं जे बार असोसिएशन आहे त्या बार असोसिएशनला तुम्ही आधी अर्ज करायचा. मराठी आणि मराठी भाषेचं नॉलेज आहे आणि या तारखेपासून प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिशनर लोकांनी 3 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस तुमची त्यामध्ये तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे. आणि बारचं ज्या वेळेला लेटर हेडवर तुम्हाला दिलं जाईल सर्टिफिकेट बार असोसिएशनकडून, त्यानंतर तुम्ही PDG सरांना उद्देशून एक अर्ज करायचा आहे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये की तुम्हाला विहित नमुन्यामध्ये अनुभवाचं तसेच मराठी भाषेचं प्रमाणपत्र इश्यू करण्यात यावं. रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितले जातील आणि तुम्हाला त्यांचा म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाचा रेकॉर्ड पाहून तुम्हाला अनुभवाचं आणि मराठी भाषेचं प्रमाणपत्र इश्यू केलं जाईल. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट म्हणजे बार काउन्सिलचे प्रमाणपत्र सनद प्रमाणपत्र लागू असेल त्याप्रमाणे. म्हणजेच तुम्हाला बार काउन्सिलचं जर प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचं असेल तर तुम्ही तुमचं जे एनरोलमेंट आहे सनद आहे. फ्रेशर्स लोकांसाठी हे कदाचित लागू होणार नाही, परंतु प्रॅक्टिशनर लोकांना हे अपलोड करणं बंधनकारक आहे. त्यामुळं ते तुम्ही स्कॅन करून अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर SSC नावात बदल झाल्याचा पुरावा जर कोणाचं नाव बदल झाला असेल तर. त्यानंतर मी आता सांगितलं त्याप्रमाणे 10वं डॉक्युमेंट मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा आहे. 11वं डॉक्युमेंट आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन. हे देखील तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. अशी एकूण 11 डॉक्युमेंट MPSC तर्फे सांगितले होते 2021च्या मेन्स एक्झामिनेशनसाठी. आणि अगदी हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला येणाऱ्या मेन्सला देखील असणार आहेत. कदाचित एखादं डॉक्युमेंट चेंज जर झालं तर तुम्ही जाहिरात केअरफुली बघून घ्या. परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये बदल होणार नाही. सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जे ॲप्लिकेबल होतात तर ते तुम्ही सगळे अपलोड करणं गरजेचं आहे. बंधनकारक आहे. प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करणं गरजेचं आहे. ते PDF फाईल त्याची असणं गरजेचं आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला सेंटर देखील काळजीपूर्वक निवडायचं आहे. औरंगाबाद, त्यानंतर मुंबई, नागपूर असे 3 सेंटर आहेत या मेन्स एक्झामिनेशनची. या व्यतिरिक्त कोणतं सेंटर त्यांनी नवीन जर क्रिएट केलं तर ते तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये केअरफुली तुम्ही ते ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घ्या. परंतु 3 एक्झामिनेशन सेंटर जे आहेत हे नक्की असणार. त्यापैकी तुम्हाला कोणतं कन्व्हिनियंट वाटतं, तुमच्या ठिकाणापासून कोणतं सेंटर जवळ आहे हे देखील तुम्ही विचार करून तुमचं सेंटर निवडा. साधारणतः औरंगाबाद सेंटरला जास्त प्रेफरन्स दिला जातो कारण तिथे मुबलक प्रमाणामध्ये अकोमोडेशन इझिली अवेलेबल होतं. त्यानंतर तिथं ठिकाणं देखील जवळजवळ असतात. त्यामुळं मोस्ट जे कॅन्डिडेट्स आहेत ते औरंगाबादला चूज करतात. परंतु तुम्हाला जे कन्व्हिनियंट ठिकाण वाटतं ते तुम्ही निवडा. तुम्ही मेन्सचा ज्यावेळेला फॉर्म करता त्यावेळेला तुम्हाला ते निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर ही सगळी कागदपत्र तुम्हाला अपलोड केल्याच्या नंतर या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या तुम्हाला हार्ड कॉपी ज्या आहेत त्या केअरफुली तुमच्याकडं सांभाळणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या जेवढे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही ज्यावेळेला मेन्स एक्झाम क्लिअर करून इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला इंटरव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिसमध्ये हे सगळे तुमचे कागदपत्र काळजीपूर्वक आयोगाचे जे अधिकारी आहेत, आयोगाचे जो स्टाफ आहे तो केअरफुली ते तुमचे डॉक्युमेंट्स चेक करतात. त्यामध्ये कुठलीही विसंगती किंवा खडाखोड किंवा इतर कुठल्याही प्रकारचं चेंज होऊ नका देऊ. शक्यतो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही काळजीपूर्वक
तुमच्याकडे ठेवा आणि MPSCच्या इंटरव्ह्यूला तुम्ही ज्यावेळेला जाल मेन्स एक्झाम क्लिअर करून त्यावेळेला हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स तिथे व्हेरीफाय होणार आहे, तिथे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे चेक होणार आहेत. त्यामुळे ही काळजी तुम्ही अपलोड करताना देखील घ्या आणि ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस हे सगळे तुम्हाला घेऊन तिथे प्रत्यक्ष जाऊन व्हेरीफाय केल्याच्या नंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूचं टोकन दिलं जातं. त्यामुळे ही तुम्ही काळजी घ्या की सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित PDF करून तुम्ही अपलोड कराल म्हणून. त्यानंतर आता हे झालं डॉक्युमेंट्स कोणते कोणते अपलोड तुम्हाला करणं गरजेचं आहे. लवकरच मेन्स एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येईल. तुम्ही आजपासूनच अभ्यासाला लागा. ज्यांचा या आधी ऑलरेडी अभ्यास करून झालेला आहे त्यांनी अभ्यास डिस्कंटिन्यू करू नका, कंटिन्यू करा. आणि ज्यांनी थांबवला होता त्यांनी अतिशय जोमाने अभ्यासाला लागा. दिवस फार कमी आहेत, वेळ फार कमी आहे आणि कधीही नोटिफिकेशन निघालं तरी तुमच्याकडे फार झालं तर 1 ते 1.5 महिना तुमच्याकडे राहणार आहे. त्यामुळं जास्त दिवस तुमच्याकडे नसतील, परंतु या कमी दिवसाचं देखील तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केलं तर तुम्हाला यश नक्की मिळेल. नेमका या JMFC मेन्स एक्झामिनेशनचा अभ्यास कसा करावा, नेमकं कोणते बुक्स वापरावे, नोट्स कशा काढायच्या, जजमेंट रायटिंगमध्ये काय विचारलं जातं, एसे कसे कोणत्या कोणत्या टॉपिकवर विचारले जातात, ह्या सगळ्या बाबींवर मी एक सेपरेट व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तुम्ही माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इथं आपल्या मित्रांना शेअर करा. आता हा व्हिडिओ जरी जे विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय झाले, जे प्री क्लिअर करू शकले नाही अशांसाठी मेनली हा बनवला होता, तरी जे विद्यार्थी प्री क्लिअर करू शकले नाही त्यांच्यासाठी त्यांनी निराश होण्याचं काही कारण नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या जाहिराती येणार आहेत. खूप मोठी व्हॅकन्सी या आपल्या महाराष्ट्राच्या ज्युडिशियरीमध्ये अवेलेबल आहे. खूप पदं व्हॅकंट आहेत. त्यामुळं या ॲडला जरी तुम्हाला काही निराशा आली तरी किंवा एक अपयश जरी आलं तरी देखील घाबरून न जाता किंवा निराश न होता तुम्ही भविष्यामध्ये ज्या ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत त्याच्यासाठी आजपासूनच परत एकदा तयारीला लागा. कारण भविष्यामध्ये येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये दरवर्षी ही जाहिरात निघणार आहे. दरवर्षी खूप सारे पदं या MPSCतर्फे JMFCचे भरले जाणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा, अभ्यास करत राहा कंटिन्यू. आणि एक तुम्ही कविता ऐकली असेल, जे विद्यार्थी ही एक्झाम प्रिलिमिनरी क्लिअर करू शकले नाही अशांसाठी, की आपण लहानपणापासून म्हणजे ऐकत आलो आहोत, वाचलेलं आहे देखील आहे अनेक वेळेस. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणजेच आपण सदैव पॉझिटिव्ह राहायचं आहे. नक्की तुम्ही येणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंटला चांगला अभ्यास कराल. येणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंटला अप्लाय करून नक्की तुम्ही प्रिलिमिनरी मेन्स दोन्ही टप्पे पार पाडून इंटरव्ह्यूला जाल अशी मला आशा आहे. अजून एक आपल्याला सांगावंसं वाटतं की मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते भटकते ही सही. मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते भटकते ही सही. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. म्हणजेच तुम्ही प्रयत्न केलेत, तुम्ही बेस्ट दिलत, काही कारणास्तव कट ऑफ कमी जास्त झाल्यामुळे तुम्ही प्रिलिमिनरी यातले बरेचसे कॅन्डिडेट्स क्लिअर करू शकले नाही, तरी देखील निराश होऊ नका. अभ्यासाला गॅप देऊ नका, हताश होऊ नका. आणि सर्वांना या येणाऱ्या मेन्स एक्झामिनेशनसाठी माझ्यातर्फे ऑल द बेस्ट. जेही कॅन्डिडेट JMFC प्रिलिमिनरी 2022 आणि 2023 उत्तीर्ण झालेत अशांसाठी माझ्यातर्फे येणाऱ्या मेन्स एक्झामिनेशनसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला या डॉक्युमेंट संदर्भात किंवा इतरही कोणते डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. मी त्याचा लगेच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तसेच
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं जे टेलिग्राम अकाउंट आहे त्याची लिंक प्रोव्हाइड केलेलं आहे. तसेच मी इन्स्टावर देखील अवेलेबल आहे, त्याची देखील लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे देखील तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही शंका मला विचारायच्या असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच.